कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। बाबा बोला ना, एवढे पैसे आहेत तुमच्याकडे? नाही म्हणजे याआधी माझा कधी एवढा विचार केला नाही तुम्ही। आणि सोनं द्यायचंय, तेही साखरपुड्याला, त्या सिद्धूला। जो मुलगा आता तुम्हाला भेटला, 2 महिन्यापासून तुमच्याशी बोलायला लागला, त्याआधी तुमचा रागरागच करत होता। कधी डुंकू नाही बघितलं नाही तुमच्याकडे। अशा मुलाला तुम्ही सोनं देणार आहात? हा, आणि मी म्हणतो का द्यायचं त्या सिद्धूला? कोण लागून गेला तो आपला? हा, म्हणजे कोण लागून गेला? म्हणजे सिद्धू माझा सख्खा भाऊ आहे, हे विसरताय का तुम्ही संतोष दादा? असेल म्हणून काय सोनं घालायची गरज नाही। उद्या म्हणाल दुधाने आंघोळ घाला। इनाफ संतोष दादा, आता हे अति होते। तुमचा नेमका प्रॉब्लेम काय आहे? माझा भाऊ भीक नाही मागत आलाय तुमच्याकडे। आई बाबा त्यांच्या मर्जीने देणार आहेत त्याला गिफ्ट, काय? तेही त्यांच्या पैशाने। तुम्ही जो घर खर्च देता त्यातून देणार नाहीये। तरी बरं इतकी वर्ष घर खर्च देतोय मी, तुमच्यासारखं फुकट राहत नाहीये। संतोष, अरे हो शांत बसा जरा। फुकट राहायची हौस नव्हती आम्हाला संतोष दादा। हॅरी कमवत नव्हता तेव्हा मी म्हटलं होतं की मी घर खर्च देईन, पण तेव्हा बाबा नाही म्हणाले। आपल्या घरच्या सुनांकडून पैसे घ्यायचे नाहीत असं त्यांचं म्हणणं होतं। विचारा बाबांना। बरोबर आहे, लगेच मान्य केलं आणि राहिला तिथे फुकट गिळताय ना। सारखं सारखं फुकट फुकट म्हणू नका संतोष दादा। मान्य आहे, हॅरी कमवत नव्हता म्हणून घर खर्च देत नव्हता। आता कमवतोय ना तो, देईल इथून पुढे घर खर्च तो। सिंचना बाळा, तू तरीच नाही आई, मला बोलू दे। इतके वर्ष हॅरीला बोलत आले हे, आणि आता माझ्या सिद्धूला पण बोलतायत। याआधी मी काही बोलले नाही, पण आता मी बोलणार। आय नो, इतके वर्ष सिद्धू तुमच्या कोणाशीच बोलत नव्हता, पण जेव्हापासून बोलायला लागलाय तेव्हापासून किती काय काय केलंय त्याने आपल्या घरातल्यांसाठी। बाबांचा ऍक्सिडेंट झाला तेव्हा सिद्धूनेच केलं ना सगळं। बाबांना हॉस्पिटलमध्ये नेण्यापासून, त्यांना ऍडमिट करण्यापासून ते त्यांची ट्रीटमेंट करण्यापर्यंत कोणी केलं हो सगळं? सिद्धूनेच केलं ना। झालं. आणि काही झालं तरी आपल्या बाबांच्या ऍक्सिडेंटचं काढायचं, त्यात काय एवढं कौतुक आहे? हा, अगं तिथे सिद्धूच्या जागी दुसरं कोणी असतं ना तरी हेच केलं असतं, हॉस्पिटललाच नेलं असतं। त्यात सिद्धूचं काय कौतुक? कुणी केलं असतं का? हो, महारीश भाऊजींनी, आणि तुम्ही का नाही केलं? खरं तर तुम्हा दोघांना संधी होती बाबा जेव्हा ऍडमिट होते त्यांच्याजवळ थांबण्याची, पण तुमच्यातलं कुणीच गेलं नाही त्या दिवशी। सिंचना, तू बोलतेस ना तेच बरोबर आहे। अगदी सिद्धू नसताना तर कुणीच हे नसतं केलं, आणि कुणी करूही शकला नसतं। बाई 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 बाई, काय या घरातल्या सुना काय फाडफाड बोलतायत, आणि आमच्या आई वडिलांना या सुनांचा पुळका। झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।